नमस्कार सर्वांना, जय श्रीराज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी अंडा करी। त्याकरिता मी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये पाणी टाकणार आहे। कुकरमध्ये पाणी टाकणं झालेलं आहे। आता मी अंडी टाकणार आहे याच्यामध्ये। बघू शकता गावठी कोंबडीची अंडी आहेत। गॅस ऑन करायचा आणि त्याच्यावरती कुकर ठेवायचं। कुकरवरती प्लेट ठेवायची। बघू शकता इथं मी अंडा गिरवी बनवणार आहे। त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। लसण, आलं, खोबरं, 2 मोठे कांदे आणि कोथिंबीर। कांद्याला कापून घ्यायचं। असे मोठे मोठे तुकडे करायचे। कांदा बारीक झालेला आहे। त्याच्यामध्ये आलं टाकायचं आणि लसण टाकायचं। मिक्सरला बारीक करून घ्यायचं। बघू शकता बारीक झालेलं आहे। हे वाटण मी आता प्लेटमध्ये काढून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकायचं, थोडे धने टाकायचे, थोडे जिरे टाकायचे, कोथिंबीर टाकून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं। मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। खोबरं आहे, धनिया, जिरं आणि कोथिंबीर। याला थोडं पाणी टाकून मी ओलसर करून घेतलेलं आहे। बघू शकता अंडे आपले बॉईल झालेले आहेत। मी सर्व अंड्याचे टप्पर काढून घेते। आता अंड्याचे टप्पर काढून झालेले आहेत। भाजी बनवायची, त्याकरता गॅस ऑन करायचा आहे। वरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये तेल टाकते। तेल गरम झालेलं आहे। थोडं हिंग टाकायचं, सुकी मिरची टाकायची, कांदा, लसूण आणि आल्याची पेस्ट टाकायची। याला चांगलं परतून घ्यायचं लालसर होईपर्यंत। थोडं मीठ टाकायचं, हळद टाकायची, चांगलं परतून घ्यायचं। याला मिक्सरला बारीक करून घेतलेलं वाटण टाकायचं। त्याला पण छान परतून घ्यायचं। मसाला छान परतलेला आहे। आता त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं, थोडा काळा मसाला टाकायचा आणि छान परतून घ्यायचं। मसाला छानपैकी भाजलेला आहे। आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि छान मिक्स करायचं। बघू शकता मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे। आता याच्यामध्ये अंडी टाकायची आणि छान परतून घ्यायचं। बघू शकता अंडा करी झालेली आहे माझी। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। अंडा करी कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा।